नमस्कार. मी रेकी ग्रँड मास्टर सरोज शेंडे, सरोज डिवाइन हिलिंग सेंटरमधून आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. थर्ड आय चक्र हे 7 चक्रापैकी 6वे चक्र आहे. ह्याआधी आपण 5 चक्रांच्या मेडिटेशनची प्रॅक्टिस केलेली आहे. आता आपण थर्ड आय चक्राचे गायडेड मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी तुम्ही एका शांत जागेची निवड करा आणि आरामदायक स्थितीमध्ये बसा. पद्मासनात बसू शकता किंवा सुखासनातही बसू शकता. डोळे अलगद बंद करा. नाकावर लक्ष केंद्रित करून श्वासाकडे बघा. श्वास येत आहे आणि जात आहे. तुम्ही आता थोडे रिलॅक्स झालेले आहात. आता तुमचे मन शांत झालेले आहे. मी तुम्हाला आधी थर्ड आय चक्र संतुलित किंवा असंतुलित असेल तर त्याची कोणती लक्षणे दिसतात ते सांगणार आहे. हे चक्र जर संतुलित असेल तर व्यक्तीच्या विचारांमध्ये स्पष्टता दिसते. निर्णय घेताना गोंधळ होत नाही. भविष्यातील गोष्टींचा किंवा प्रसंगाचा अंदाज अचूक येतो. आतून येणारा आवाज मजबूत असतो. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता जबरदस्त असते आणि स्मरणशक्ती तीव्र राहते. नवनवीन कल्पना सुचतात आणि समस्यांवर सहज मार्ग सापडतो. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. भीती आणि चिंता कमी होते. गाढ आणि शांत झोप लागते. तसेच अर्थपूर्ण आणि स्पष्ट स्वप्ने पडतात. हे चक्र जर असंतुलित असेल तर व्यक्ती नेहमी गोंधळलेल्या स्थितीमध्ये असतो. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकत नाही. व्यक्तीचे कामात लक्ष लागत नाही. विसरभोळेपणा वाढतो. आतून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष देण्याची क्षमता नसते. दूरदृष्टी दिसत नाही. म्हणजे परिस्थितीचा योग्य अंदाज लावता येत नाही. सतत डोक्यात विचारांचे चक्र सुरू असते. व्यक्ती वास्तविकतेपासून दूर जाते. रात्री नीट झोप लागत नाही. भीतीदायक स्वप्ने पडतात. अशा व्यक्ती इतरांवर अविश्वास दाखवतात आणि स्वतःलाच ज्ञानी समजतात. मायग्रेन सारख्या समस्या त्यांना उद्भवतात. डोळ्यांचे विकार, नाकासंबंधी विकार उद्भवतात. हार्मोन्स असंतुलित होतात. आता आपण गायडेड मेडिटेशनला सुरुवात करूया. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ करा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. मनातील सर्व विचार सोडून द्या. पूर्णपणे शांत होण्याचा प्रयत्न करा. तुमचे पूर्ण लक्ष दोन्ही भोवयांच्या मध्यभागी कपाळावर केंद्रित करा. तिथे एक गडद निळा किंवा जांभळट प्रकाशाची कल्पना करा. हेच तुमचे आज्ञाचक्र आहे. त्या गडद निळ्या प्रकाशाचा गोल गोल हळूहळू मोठा होत आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तो प्रकाश अधिक गडद आणि तेजस्वी होत आहे असे अनुभवा. अशी कल्पना करा. आता आपण आज्ञाचक्राच्या बीज मंत्राचा जाप करूया.
वेळ शांत बसा. काहीही करू नका. त्या निळ्या प्रकाशाच्या तेजाला तुमच्या संपूर्ण कपाळात, डोक्यात आणि शरीरात पसरू द्या. तुम्हाला खूप शांत आणि हलके वाटत आहे अशी जाणीव करून घ्या. या काळात तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होत आहेत आणि तुम्हाला भविष्याबद्दल एक स्पष्ट दृष्टी मिळत आहे अशी कल्पना करा. आता माझ्यासोबत तुम्ही काही अफर्मेशन्स हलक्या आवाजात म्हणा. मी माझ्या अंतरात्म्याच्या आवाजावर आणि अंतर्दृष्टीवर पूर्ण विश्वास ठेवते. मी माझ्या अंतरात्म्याच्या आवाजावर आणि अंतर्दृष्टीवर पूर्ण विश्वास ठेवते. माझे मन स्पष्ट, शांत आणि नवीन विचारांसाठी खुले आहे. माझे मन शांत, स्पष्ट आणि नवीन विचारांसाठी खुले आहे. मी प्रत्येक परिस्थितीत सत्य आणि स्पष्टता पाहू शकते. मी प्रत्येक परिस्थितीत सत्य आणि स्पष्टता पाहू शकते. मी माझ्या आतील ज्ञानाशी खोलवर जोडली गेलेली आहे. मी माझ्या आतील ज्ञानाशी खोलवर जोडली गेलेली आहे. मला माझ्या जीवनाच्या ध्येयावर आणि दृष्टिकोनावर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या जीवनाच्या ध्येयावर आणि दृष्टिकोनावर पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या अंतर्ज्ञानाचा आणि मानसिक क्षमतेचा आदर करते. मी माझ्या अंतर्ज्ञानाचा आणि मानसिक क्षमतेचा आदर करते. पुन्हा एकदा शांत बसा आणि अनुभव करा. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. अनुभव करा. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. फक्त श्वास, फक्त निळा प्रकाश आणि फक्त संतुलन. आता आपल्याला ध्यानातून बाहेर निघायचे आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या शरीराची थोडी हालचाल करा. हाताची, पायाची बोटे हलवा. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. हाताची ऊब डोळ्यांना लावा आणि हळूहळू डोळे उघडा. धन्यवाद. आपण पुन्हा लवकरच भेटूया पुढील चक्राच्या मेडिटेशनसह. थँक यू.